मनोज जरांगेंची आता एक सभासारखी पार पडली आणि त्यांचा दावा आहे की 54 लाख अधिक 3 लाख 57 लाख नोंदी, त्याच्यापैकी 37 लाख प्रमाणपत्रांचे वाटप झाले। सगळे सोयऱ्यांबद्दल संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत अध्यादेशाची त्यांनी मागणी केली आहे। आणि दुसऱ्या बाजूला एक थोडीशी अशी पण मागणी आहे की नोकऱ्यांची भरती जी आहे तुर्तास थांबवा, जोपर्यंत आमच्या आरक्षणाचा विषय निकाली निघत नाही। इथे असं आहे की त्यांनी जे आता म्हटलेलं आहे की 37 लाख नोंदी सापडल्या आणि नाही 37 लाख लोकांना प्रमाणपत्र निर्गमित केलेले आहे आणि उर्वरित त्याचे सुद्धा प्रमाणपत्र निर्गमित होते। हे बोलताना त्यांनी हे सुद्धा म्हटलं की 37 लाख लोकांची यादी त्यांच्याकडे आलेली आहे आणि ते सर्वांना व्हॉट्सॲप करणार आहे। आम्ही त्या व्हॉट्सॲपच्या प्रतीक्षेत राहू, त्या यादीच्या प्रतीक्षेत आहोत की ती यादी आल्यानंतर ह्या नवीन नोंदी आहेत की जुन्या नोंदी आहेत याविषयी आम्ही आमचं मत मांडू। जोपर्यंत ती यादी आमच्या हातामध्ये येत नाही तोपर्यंत मी त्याच्यावरती कुठलं वक्तव्य करणार नाही। परंतु मी नेहमी सांगत आलेलो आहे की ज्या काही 54 लाख नोंदी सापडल्या आहेत त्याच्यात 99.5% नोंदी या जुन्याच आहेत आणि फक्त 0.5% नोंदी या नवीन असतील। पण आता त्यांनी सांगितलं की सरकारने त्यांना यादी दिलेली आहे, ती यादी बघितल्यावरती त्याच्यावरती मी माझं कॉमेंट करेल। आणि जर 37 लाख लोकांना प्रमाणपत्र मिळाले, उर्वरित लोकांनाही लवकरच 4 दिवसाच्या आत प्रमाणपत्र मिळतील असं त्यांनी सांगितलं। मग हे सर्व लोकांना ओबीसीचे प्रमाणपत्र मिळाले, मग जागेमध्ये पुन्हा कशाला जागा रिक्त ठेवायच्या? मग तर सर्वांनाच आरक्षण झालं। जर सर्वांना आरक्षण मिळणार आहे ओबीसी कोट्यातनं, मग जागा रिक्त ठेवण्याचं कारण काय? आणि मग त्यांच्या याच्यामध्ये की जागा कुणासाठी रिक्त ठेवाव्या हे सुद्धा त्यांनी त्यावेळेस स्पष्ट करायला पाहिजे। आणि तिसरी गोष्ट अशी की ते काय बोललो की सगळे सोयरे, मी वारंवार सांगितलं की जी गोष्ट राज्य सरकारच्या हातात नाही, हा कायदा केंद्राचा कायदा आहे आणि आपल्या देशामध्ये कायदा नाही आहे तो तर हे आहे की आपल्या देशामध्ये पितृसत्ताक पद्धती आहे। पितृसत्ताक पद्धती असल्यामुळे वडिलांचीच जात ही त्याच्या नातेवाईकाला म्हणजेच मुलाला मुलीला बहिणीला लागत असते, आईकडली जात मुलाला किंवा मुलीला लागत नाही। त्याच्यामुळे आईकडल्या नातेवाईकांना प्रमाणपत्र आईच्या याच्यावरती द्या। जर आपण नवऱ्याकडे यांना म्हटलं तर ते बरोबर होणार नाही। त्याच्यावरती सरकार काय विचार करतो ते आपण रात्रीपर्यंत बघू। त्यांनी हे म्हटलं मोफत शिक्षण अगदी ग्रॅज्युएशन पण मिळायला पाहिजे आणि त्याचा अध्यादेश संध्याकाळपर्यंत निघाला पाहिजे। तसं पाहिलं तर मुलींचं शिक्षण बऱ्यापैकी मोफत आहेतच, पण ते असं आहे की जे जुने नियम आहेत तेच नव्याने त्यांच्या GRची मागणी आहे। सध्यासुद्धा 12वीपर्यंत मुलींना मोफत शिक्षण आहे, त्याच्या पुढचं सुद्धा, कारण सरकार वारंवार म्हणते की ज्या ज्या सोयी आणि सवलती ओबीसीला आम्ही देतो त्या सर्व सोयी आणि सवलती मराठा समाजाला देऊ। त्यामुळे हायर एज्युकेशनमध्ये सुद्धा प्रोफेशनल एज्युकेशनमध्ये 50% स्कॉलरशिप आहे आणि बाकीच्या ट्रेडिशनल एज्युकेशनमध्ये 100% स्कॉलरशिप मिळत असते। त्याच्यामुळे ते एक प्रकारे मोफत शिक्षणच आहे। त्याच्यामुळे तो नव्याने GR काढणं त्यांच्याकरता स्वतंत्र GR त्यांना हवा असेल म्हणून त्यांनी तशी मागणी केली असेल, परंतु सर्व कॅटेगरीकरता हा नियम लागू आहे। उद्या 12 वाजेपर्यंतची त्यांनी एका प्रकारे सरकारला मुदत दिली आहे। उद्या 12 वाजता आझाद मैदानाकडे कूच करायचा की नाही त्याचा निर्णय घेतला जाऊ। कुठेतरी एक दबावाचा वापर आपण आशा बाळगू की रात्रभरामध्ये सरकार आणि त्यांच्यामध्ये एक चांगल्या प्रकारची चर्चा होईल आणि कुठेतरी आशावादी आहो की उद्या या आंदोलनाचा काहीतरी शेवट होईल। कारण आज एवढं त्यांनी कबूल केलेलं काय हे झालं म्हणजे पुष्कळशा त्यांच्या मागण्या मान्य झालं आता त्यांच्या या वक्तव्यावरून समजून आलेले आहे। शेवटचं काही थोडंसं असेल ते रात्रभरामध्ये होऊन उद्या मनोज जरांगे पाटील समाधानी हो आणि त्यांचं हे आंदोलन थांबो अशीच मी अपेक्षा करतो। ज्या पद्धतीने ते आग्रह करत आहे की सगळे सोयऱ्यांबाबत रात्रीपर्यंत अध्यादेश काढा, तर हे सरकारसाठी शक्यच आहे का? माझ्या मते बिलकुल शक्य नाही, कारण राज्य सरकारच्या हातातली ती बाब नाही आहे। आणि आता एवढं सर्व झाल्यावरती ती बाब जी आहे ती त्यांचे जे कोणी सल्लागार असतील, फिलॉसॉफर गाईड असतील ते त्यांना तोपर्यंत समजून सांगतील की ही गोष्ट राज्य सरकारच्या अखत्यारीतली नाही आहे। त्याच्यामुळे याचा आग्रह धरणे फार काही ज्याला काय म्हणू आपण हे नाही, बरोबर नाही आहे आणि आपण आता कुठेतरी थांबलं पाहिजे अशा प्रकारची आशा आपण बाळगायला काही हरकत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।